पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। रडून काही होणार नाहीये बहिणी। उमेच्या लग्नात कमी का रडलो आपण? पण काय झाले, त्यामुळे व्हायचे तेच होणार आहे सखूच्याही बाबतीत। आणि काय वाईट आहे? स्थळ उत्तमच आहे आपट्यांचे, शिवाय सान्यांच्या माहितीतले तेही खोतच आहेत हो। सोने होईल सखूचे सोने। आणि आता बापूने ठरवले म्हणजे शेंडी तुटो वा पारंबी, सखूचे लग्न होणार म्हणजे होणार। मनाची तयारी करा वहिनी। या बयोचा दुहाडपणा 2 दिवसात कमी झाला नाही ना, तर बयोच्या लग्नाआधी मी सखूचे लग्न लावेन। बापू, मला तुमचे म्हणणे पटते। मी नारायण सानेंशी बोलतो आणि आपटेंना भेटूनही येतो। सखूला बयोपासून लांब ठेवायलाच पाहिजे आणि ही जबाबदारी तुमची आहे। हा म्हणता सदाशिव बयोचं लग्न 5 दिवसावर येऊन ठेवले। अहो 4च म्हणायला हवे। आदल्या दिवशी हळद लागली की लग्न विधी सुरू झालेच असे धरायचे। हो नारायणा, आदल्या दिवशीच गणपती मंदिरात जाऊन सगळी साफसफाई करून घे आणि हो रात्री सगळी सजावट उरकून घेऊ। ती काळजीच नको बापू। बयो आणि सदाशिवरावांचे लग्न अगदी थाटात पार पडेल यात काही शंकाच नाही। त्यानंतर सखूच्या लग्नाचेही ठरवून टाकू। शुभ कार्यास विलंब नको। होय, आपटे स्नेही आहेत आमचे। नामी स्थळ आहे, नांदते घर आहे, जमीन जुमला आहे, शिवाय गाई म्हशींचं खिल्लारच आहे। दुधाचाही व्यवसाय करतात। अहो लक्ष्मीचा वरद हस्त आहे जणू। आणि खोती आहेच। 2-1 महिन्यात त्या लग्नाचाही मुहूर्त काढून घेऊ। हो, पण मी काय म्हणतो, नाही म्हणजे आपट्यांचं स्थळ उत्तम आहे यात वादच नाही, पण आपट्यांचा दीनानाथ 10 वर्षाचा आहे आणि आपली सखू 5 वर्षाची झाली असेल, तेव्हा 2-3 वर्ष थांबायला हरकत नाही। आपटे थांबतील, हवं तर वांग निश्चय करून घेऊ। नाही 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 नाही, वांग निश्चय नाही, लग्नच करून टाकू। सखूचेही अतिलाड होत आहेत घरी, उगाच बयोच्या पायावर पाय नको। तुम्ही बयोला पाठीशी घालायला नको होते, अशानं आणखीन डोक्यावर चढेल ती। हो, आमच्या घरात आली की होईल सरळ। संस्काराची गोडी लावायला कावेरी आणि सुलोचना आहेतच, आणि छडी वाजवायला आमची गोदा आहे। उत्तम गृहस्थी व्हायची असेल तर गोड तिखट दोन्ही हवे। ते तुम्ही पहा, एकदा मुलगी तुम्हास दिली की आमचा विषय संपला। ती साने झाली की सारे तुमच्या रीतीने। म्हणूनच बयोच्या नादाने सखू बिघडण्याआधी तिच्या गळ्यात आपट्यांचे मंगळसूत्र आलेले बरे। त्यास विलंब नको, थांबायची गरज नाही। आज तुमच्या जागी तुमचे थोरले बंधू बल्लाळराव असते तर सखूचे लग्न करणे सोडाच विचार सुद्धा केला नसता। एकाच मातेच्या पोटी जन्म घेतला तुम्ही आणि बल्लाळरावांनी, पण तुम्हा दोघांच्या विचारामध्ये जमीन अस्मानाचं अंतर आहे। त्याचे वडील बंडखोर, प्रथा मोडून नवीन आणि सुखकर चौकट निर्माण करण्याचा ध्यास असणारे, नाहीतर तुम्ही आहे ती घडी अंधळेपणानं तशीच्या तशीच ठेवण्याचा प्रयत्न करणारे। आज बल्लाळराव असते तर सखूचे सोडा, बयोचे सुद्धा लग्न होऊ दिले नसते। विधवा नर्मदेचा पुनर्विवाह केला असता।
पण मोठ्या गौरवानं का बोलताय आज? क्षमा करा, पण मैत्रीचे तुमचे दिवस आठवले की काय? आम्ही जे योजिले आहे, बयोचे लग्न, सखूचे लग्न, या सगळ्यास अचानक विरोध निर्माण झालाय की काय तुमच्या मनी? उद्या उमेचे झालेले लग्नही मोडाल अशाने. काय झाले काय तुम्हास? हा काय प्रकार आहे? वय वाढते तसे मन अधिक अस्थिर होत चालले. कधी हे टोक तर कधी ते टोक. समजायचे काय माणसाने? बघितलंच बारकू काका, आपण इथे लहान मुलींच्या शिक्षणाचे स्वप्न बघतोय आणि इथे 5 वर्षाच्या सखूचं लग्न ठरते आहे. घरातली माणसे जशी वागणार असतील तर आपण तरी काय करायचे? घरातला अन्यायच आपण थांबवू शकणार नसू तर बाहेर जाऊन आपण काय काम करणार आहोत? मला तर वाटते लहान मुलींना शिक्षण देण्यापेक्षा या जुनाट विचारांच्या मोठ्या माणसांना शिक्षण देण्याची गरज आहे. पण आपले तरी कोण ऐकणार? जसे उमेचे लग्न लागले तसे सखूचेही लागणार आणि आपण फक्त बघत बसायचे. हे सगळे विचार करून निराश वाटते आहे मला. अहो, तुम्ही त्र्यंबकाजोबांना सांगाल का हे लग्न थांबायला? त्यांनी सांगितले तर आमच्या घरातले नक्की ऐकतील. नाही यशोदा माय, आजोबांसमोर सदाशिव भाऊ का बोलायची मुभा नाही, कोणाकच नाही. त्यांचं लय मोठं धाकाचा दरारो असा. नाही, आता ते बदललेत. मला कोणी ओरडायचं नाही असे सांगितले होते त्यांनी. मला क्षमा करू शकतात तर आहोंना का नाही करणार? अहो, तुमची गोष्ट वेगळी आहे यशोदा माय. सदाशिव भाऊ नाही बोलू शकणार त्यांका. ते बोलले तर त्यांच्यावर चिडतील, ओरडतील. माहिती आहे, तुमका खरा सांगतोय, आमच्या मालकांचो काय भरोसा देऊ शकणार नाही कोणी. कधी ते बापूंसारखे बोलतील, नाही तर कधीतरी बल्लाळ आजोबांसारखे चिडतील. आणि सदाशिव भाऊ जर सखूच्या लग्नाचा विषय घेऊन गेले तर त्यांच्यावर नक्की ओरडतले, चिडतले, त्यांका दम भरतले. देऊ देत दम, ओरडू देत. मला तर सवय झाली आता. पण मी बोलणार. जास्तीत जास्त काय होईल? मला अंधाऱ्या खोलीत बंद करतील, करू देत. पण मी बोलणार त्यांच्याशी. आता मी ही कृती करणार. आता मी गप्प बसणार नाही. नको जिरा, मी तुमच्यासाठी भाकरी करते. भाकरी होईपर्यंत मी तुम्हाला एक गोष्ट सांगू. काळ्या चिमणीची. सांगा तू माझा नवरोबा. तुमचं नाव घेतले. मी तुम्हाला आता गोष्ट सांगते. एकदा काय झाले, जोराचा पाऊस आला. कावळा भिजला. कावळ्याने दार वाजवले आणि म्हणाला, चिवताई चिवताई दार उघड. चिवताई म्हणाली, थांब, मी माझ्या बाळाला आंघोळ घालते. तसा कावळा म्हणाला, भिजलो मी, थंडी वाजते. चिवताई म्हणाली, थांबले दादा, मी माझ्या बाळाचे अंग पुसते. कावळा
म्हणाला, चिवताय चिवताय दार उघड, चिवताय चिवताय दार उघड. मी तिकोजीरावला कावराची गोष्ट सांगत होते. सानेंकडे गेलो होतो. सखूच्या लग्नाचा विषय पक्का करून आलोय. मुलगा दीनानाथ उत्तम आहे, 10 वर्षांचा आहे. शिवाय नामांकित घराणे, आपटे देखील खोत आहेत. आई तू सारखी सारखी करतेस. काही नाही पण काही नाही. सखू बाळा, तू बाहेर जाऊन खेळ पाहू जा. चला तिकोजीरा, आता मी तुम्हाला वाघाची गोष्ट सांगते. हे बघा, रडण्याचे काम नाही. शुभ कार्याबद्दल बोलणी करून आलो होता मी. देवापुढे फूल खोबरे ठेवा. हो, अशी चांगली स्थळे येत नाहीत. वधू पित्याच्या पटापट उड्या पडतात अशा स्थळांवर. त्यात त्र्यंबक काकांचे स्नेही म्हणून आपल्याला अधिक पसंती मिळेल. आई सोळ्या देवीची कृपा झाली तर सर्व काही जुळून जाईल. खरेच बयो आणि सखू सुखी राहतील. भाग्यशाली आहेत दोघी. आपले कोणीच ऐकणार नाही का रे गणपत? आधी बयोताईचे लग्न, आता सखूचेही लग्न. बयोताईचे निदान सदादादाशी तरी आहे. तो आपला सवंगडी झाला आहे, शिवाय जवळही राहतो. पण सखूला खेळला देणार आहे. गणपत दादा, महादेव दादा, मी तुकोजीरावांना कावळ्याची गोष्ट सांगितली. मी वाघाची गोष्ट सांगणार होती, पण तुम्ही घाबराल ना म्हणून नाही सांगत. छे छे, आम्ही नाही घाबरणार. तू सांग आम्हाला गोष्ट. हो हो सांग. नक्की? हो नक्की. महादेव, गणपत, सखूने तुमची अगदी सोंगे केले शिमग्यातली आणि स्वतःची. चला आपण आंधळे कोशिंबीर खेळूया का? चालेल. सखू, तू सगळ्यांची तोंडे रंगवलीस ना, मग तुझ्यावर राज्य. चालेल. हे घे. श्वासातुनी वसेती जणू मायले करांची, रागे भरताही भेग
सांधते मनाची ममतेचे पांघरुण आणखी किती वेळ असे खोटे असत राहायचे बयोताई? गोड लाभते मनाला ज्यास मिळे अशी आई साता जन्मांची पुण्याई तिच्यासाठी थांबलेत देवरावळी त्यागाची कथा ही मंत्र जाहली यशोदा यशोदा माय माऊली. मामांजी मसाले दूध आणू का? नको आमास. कावेरीला काय हवं नको ते बघा. बरे. मला थोडे बोलायचे होते. आत्ता झोपला नाही अजून? झोप उडाली आहे माझी. काय झालं रे झोप उडावायस? लग्न. अरे लग्न ठरले की भल्या भल्याची झोप उठते. हसू नका, दुःखाची गोष्ट आहे ही. वयाने लहान असलेल्या उमेचे लग्न तुम्ही म्हाताऱ्या जोगांशी लावले. दोन वेळा तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. तिसऱ्या वेळेस काही झाले तर ते पाप कोणाच्या माथी येणार? आणि तुम्ही आता त्या लहान सखूचे लग्न लावायला निघाला आहात. वास्तविक मुलींनी शिकावयास हवे असे माझे मत आहे. माझे हे लग्न मला नकोय. बयो माझ्यापेक्षा बऱ्याच लहान आहेत. नाही, नकोच हे लग्न. त्यापेक्षा मी पुण्याला जातो आणि बस. खूप बोललास. आता एक शब्द जरी बोललास ना तरी इकडचं थोबार तिकडे करून ठेवीन. त्र्यंबक आजोबांसमोर असं वायात बोलायची हिंमत कशी होते तुझी? चल, तुला ना परसदाराच्या खोलीतच दांबून ठेवतो. चल. अहो 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 मी. आई, तू अशी रडवेली का ग झालीस? उगाच नसत्या चौकशा करू नकोस. तू बोल बरे, काय सांगायचंय ते सांग. मला बरेच काम येत आणि तुझे लग्नही जवळ आले हे ठाऊक आहे ना तुला? आई, तू अशी परक्यासारखी का ग वागतेस? तुलाही माझ्यासारखाच त्रास होतोय का? कसला त्रास? बापू आणि नानाने सखूचे लग्न ठरवले त्याचा. छे गो, मला का त्रास होईल? अगदी उत्तम स्थळ आहे. सोनेच होईल हो तिचे. आई, तुला आवडलेले नाहीये हो ना? हे बघ बयो, आपल्या आवडण्या न आवडण्याचा इथे प्रश्नच येत नाही. घरातल्या पुरुषांनी ठरवलंय ना म्हणजे ते योग्यच. आपण ऐकावे होते. आणि बयो, आता तुझेही लग्न होणार आहे. त्यामुळे मनाला मुरड घालायला शिक.
जे सांगतील ना तेच योग्य. घरातले पुरुष जे सांगतील तेच ऐकायचे आणि तसेच वागायचे. आणि राहता राहिला सखूच्या लग्नाचा प्रश्न, तर माझा या लग्नास अजिबात विरोध नाहीये हो. आणि तू यात अजिबात पडू नकोस, कळले?